संपलं. Expansions of functions. स्टार्ट करें. झाले 40. ठीक आहे, बाकी त्यांना कॉल करूया आपण. नो प्रॉब्लेम. तो याच्यामध्ये सिलेबस काय काय दिसते ना स्क्रीन म्हणजे विजिबल आहे ना. Yes. ओके. मग सिलेबस आहे काय मॅक्लॅरेन सिरीज. मॅक्लॅरेन सिरीज विदाउट प्रूफ आहे. ओके. आपल्याचं प्रूफ वगैरे नाही, फक्त काय असणार आहे जे मॅक्लॅरेन सिरीजचे काय असणार आहे जे स्टेटमेंट आहे तेवढंच असेल. त्यानंतर एक्सपेन्शन बाय युजिंग डायरेक्ट मेथड. त्यानंतर स्टँडर्ड सिरीज मेथड आहे, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन मेथड आहे, इन्व्हर्जन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड आहे. टोटल किती 5 मेथड्स आहेत. ओके. आणि लास्ट काय टेलर सिरीज विदाउट प्रूफ. सेम हे पण काय असणार टेलर सिरीज विदाउट प्रूफ आणि इनडिटर्मिनंट फॉर्म. इनडिटर्मिनंट फॉर्म म्हणजे तुम्ही ऑलरेडी शिकलेला येल हॉस्पिटल रूल. Yes, sir. झाले नाही. हो सर. तेच आपला हाय सगळेच हा जो पॉइंट आहे तो ऍज इट इज असेल तुम्हाला. हा इनडिटर्मिनंट फॉर्म काय ना तो साइन एक्स अपॉन एक्स लिमिट काढायचं. साइन एक्स अपॉन एक्स आठवत ना हे. लिमिट एक्स टेन्स टू 0 किंवा लिमिट एक्स टेन्स टू 0. सॉरी लिमिट एक्स टेन्स टू 0 असते. काय असतं याचं व्हॅल्यू काय असते. 1. 1. लिमिट एक्स टेन्स टू 0 sin x अपॉन x. त्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू 0 tan x अपॉन x. लिमिट एक्स टेन्स टू 0 tan x अपॉन x. तो पण आहे बघ. 1च असतो सर. तो पण 1 असतो. आणि इथं जर 4 kx असेल kx 4 असते. k k k k घेतला आपण इथं k घेतला असेल इथं k घेतला असेल kx आणि इथं पण काय असेल kx. काय असतं याचं व्हॅल्यू के. ए जे इथे व्हॅल्यू असते ते असते. त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला एक्झाम्पलच्या वेळेस. खूप सोपे आहेत ते पण एक्झाम्पल. आणि हे पण एक्झाम्पल सोपे आहेत ऑनलाईन साठी. ऑफलाईन साठी नाही तसे सोपे. ऑफलाईन साठी कारण ऑफलाईन साठी तुम्हाला सगळे फॉर्म्युले तोंडपाठच लागतात. तुम्ही ऑनलाईन साठी थोडंफार साईडला वगैरे ठेवलं तरी चालतं इकडं तिकडं. पण पाठ पण करायचे फॉर्म्युले तुम्हाला झालेले आहेत ऑलरेडी. तुम्ही तर बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्याला झालेत का नाहीत ते फॉर्म्युले. तर सेकंडची असाइनमेंट काय लिहायची. मी देतो तुम्हाला सेकंडची असाइनमेंट देतो. सेकंडची असाइनमेंट मी ऑब्जेक्टिव्ह टाइप चालू द्यायचं. बघू ऑब्जेक्टिव्ह टाइप देतो. कारण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार एक्झाम आणि आपण असाइनमेंट थेरी टाइप द्यायला लागेल. टाका फर्स्ट पॉइंट टाका मॅक्लॅरेन सिरीज. मॅक्लॅरेन सिरीज मॅक्लॅरेन सिरीज पॉइंट टाका. मॅक्लॅरेन सिरीज स्टेटमेंट लिहायचंय का सर. सांगतो तुम्हाला.
स्टेटमेंट काय असतं स्टेटमेंट ऑफ मॅक्लॅरन सिरीज तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह साठी वगैरे फॉर्म्युला डायरेक्ट विचारू शकतात पण चान्सेस खूप कमी आहेत त्याच्यावरती कारण आपल्याला फक्त स्टेटमेंटच आहे याचं त्यामुळे पण याचा यूज करून आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत त्यामुळे हा पार्ट होणं खूप महत्वाचं आहे मग काय म्हणतो मी अज्युमिंग दॅट y is equal to f of x can be expanded as the ascending power of x ascending power of x is given as काय म्हणतोय y is equal to f of x can be expanded as the ascending power of x and is given by y of x is equal to y of 0 plus y dash of 0 x plus y double dash of 0 x square by 2 factorial plus y triple dash of 0 x cube upon 3 factorial plus and so on plus y raised to n of 0 into x raised to n upon n factorial plus and so on असं कुठेपर्यंत असेल इन्फिनिटी पर्यंत असेल तर ह्यालाच काय म्हणायचं द अबव सिरीज इज कॉल्ड मॅक्लॅरेन सिरीज त्याला काय म्हणायचं मॅक्लॅरेन सिरीज म्हणजे हे काय असतात इन्फायनाइट जे टर्म्स असतात इन्फायनाइट टर्म्स त्याला आपण काय म्हणतो सिरीज म्हणतो ओके त्यातली ही जी सिरीज त्याला काय म्हणायचं मॅक्लॅरेन सिरीज म्हणायचं by using Maclaurin series we have to find the number of expansions of functions like sin x cos x e raised to x number of example is there म्हणजे आपण मॅक्लॅरेन सिरीजचा यूज करून काय करतोय आपण प्रत्येक म्हणजे जेवढे हे आहेत आपण एक्स फंक्शन्स घेतो sin x cos x x स्क्वेअर e raised to x कोणते असू द्या त्याचं आपण काय करतो एक्सपान्शन फाइंड करतो बाय युजिंग मॅक्लॅरेन सिरीज आणि मॅक्लॅरेन सिरीज आहे लिहून ठेवा फॉर्म्युला y ऑफ x इज इक्वल टू y ऑफ 0 प्लस y डॅश ऑफ 0 कसं लक्षात ठेवणार बा सोपं आहे खूप लक्षात ठेवायला y चे टर्म काय करायचं आपण डेरिव्हेटिव्ह वाढवत जायचं हे y डॅश मीन्स डेरिव्हेटिव्ह आहेत फर्स्ट टर्म y ऍज इट इज सेकंड y डॅश थर्ड y डबल डॅश फोर्थ y ट्रिपल डॅश असं करत कुठे जायचं y रेस टू n पर्यंत जायचं आणि इथं काय करतोय आपण बघा इथे x रेस टू 0 असणारे पॉवर काय नाही जर x रेस टू 0 असते त्याची व्हॅल्यू 1 असते म्हणून आपण इथं काय घेत नाहीये इथं काय असेल x रेस टू 1 असेल इथं काय असेल एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल असेल इथं बघा एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल काय लक्षात ठेवण्यासारखं असं काही अवघड नाही लक्षात ठेवायला क्यूब आहे इथं पण काय थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे इथं क्यूब आहे ओके एक दोन वेळा न बघता लिहून काढा हा y of x is equal to y of 0 plus y dash of 0 x plus y double dash of 0 x square by 2 factorial plus y triple dash of 0 x cube by 3 factorial plus and so on plus y raised to n of 0 into x raised to n upon n factorial plus and so on. The above series is called a Maclaurin series. The above series is called Maclaurin series. Okay, okay. थोडं फास्ट होतंय का ठीक आहे ठीक आहे मी हेडफोन यूज करतो सांगत चला रे फास्ट वगैरे होत असेल तर लगेच सांगत सर फास्ट व्हायला लागले मी तर फ्लो मध्ये असं काय होतं एकदम चिकट गेलो की जातो पुढं फ्लो मध्ये म्हणून सांगत चला जस्ट फास्ट वगैरे असेल बघा मॅक्लॅरेन सिरीजचा यूज आपल्याला मॅक्लॅरेन सिरीज कशासाठी वापरायचे ते बघा अगोदर मॅक्लॅरेनचा सिरीजचा यूज करून आपण जे अनेक फंक्शन्स आहेत जसे की ई रेस्ट एक्स असेल त्यानंतर कॉस एक्स असेल साइन एक्स असेल तर यांचं आपण काय करतोय एक्सपान्शन फाइंड करतो बाय युजिंग मॅक्लॅरेन सिरीज आणि मॅक्लॅरेन सिरीज काय हे सांगते आपल्याला assuming that y is equal to f of x can be expanded as a ascending power of x as a power ascending power of x and is given by this is a Maclaurin series. Maclaurin series काय simple बघा y of x is equal to y of 0 plus y dash of 0 into x
म्हणजे मी काय करतोय y ची पॉवर वाढवत जातोय, तसं त्याबरोबर काय करतोय x ची पॉवर पण मी वाढवत घेऊन चाललोय. y डॅश ऑफ 0, y डबल डॅश ऑफ 0, y ट्रिपल डॅश ऑफ 0, y रेस टू n ऑफ 0. ओके. आणि त्याबरोबर मी x ची पॉवर पण वाढवतोय. काय करतोय बघा, इथे काय नाही, x रेस टू 1 आहे. त्यानंतर इथे काय एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल आहे. ऍक्च्युअली मध्ये या डिवाइडला पण फॅक्टोरियल आहे बरं का, 1 फॅक्टोरियल आहे. बट 1 फॅक्टोरियल इज नथिंग बट किती असतं, 1 असतं ना. येस. त्यामुळे मी ते घेत नाहीये, पण ऍक्च्युअली मध्ये तो असतो 1 फॅक्टोरियल पण. त्यानंतर नेक्स्ट y डबल डॅश ऑफ 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल, एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल प्लस आहे. इथं काय असतं, y तिथं ट्रिपल आहे, इथं काय असणार मग y रेस टू 4, म्हणजे फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ y, आणि ते काय करायचं आपल्याला, y फोर्थ ऑफ 0 इंटू मल्टिपलला काय असणार आहे, x रेस टू x raised 4 to 4 divided by 4 4 फॅक्टोरियल. 4 Yes, factorial. correct. 4 factorial. प्लस अँड सो ऑन प्लस y रेस टू n ऑफ 0. इथं n म्हणलं की इथं n आणि इथं n झालं. इथं 3 असेल 3 3. तुम्ही इथं असं पण लिहू शकता बरं का, y1 y2 y3 y4 असं पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ते ट्रिपल डॅश वगैरे वापरा असं काही नाही. y रेस टू n चा पण तोच असतो. किंवा तुम्ही इथं y1 y2 असं पण घेऊ शकता. बेसला पण 1 घेऊ शकता, इथं y2. त्याचा पण अर्थ काय होतो, हा डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह होतो. हा लिहून घेतलं. आता काय डाऊट आहे का मॅक्लॅरेन सिरीज मध्ये, पाठ होईल ना, पाठच करावं लागेल तुम्हाला, दुसरा पर्याय नाही याच्यावरती. आणि लक्षात ठेवण्यासाठी पण सोपं आहे. काय करायचं आपल्याला, फक्त y चा डेरिव्हेटिव्ह वाढवत जायचं, त्याबरोबर x पण वाढवत जायचं. आणि तुम्ही एक्सपान्शन फाइंड करताना खूप सोपं आहे. एक्सपान्शन कसे फाइंड करायचे, तर फक्त दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत जायचं 1 2 3 4 आणि त्यात पुट करायचं. ज्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं नसेल त्यावेळेस मॅक्झिमम 4 फाइंड करायचे असतात, मॅक्झिमम 4 डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथं जे पॉईंट आहे कितीपर्यंत आहे, 4 पर्यंत नाही, तर इथपर्यंत सॉल्व्ह करायचं मॅक्झिमम आन्सर. त्याच्यामध्ये 2 3 मध्ये ह्याच्या खाली नाही, 4 कमीत कमी 3 तर फाइंड व्हायला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह 3, इटरेशन्स 4 येतात, म्हणजे टर्म 4 मिळतात, 4 टर्म. तेवढं तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं ज्यावेळेस दिलेलं नसेल त्यावेळेस. आणि त्यांनी सांगितलं असेल की 4th इटरेशन पर्यंत सॉल्व्ह करा, 3 इटरेशन पर्यंत सॉल्व्ह करा, 2 इटरेशन पर्यंत सॉल्व्ह करा, तर त्यानुसार जायचं. तुम्हाला मी एक्सपान्शन फाइंड करून दाखवतोय. एक्सपान्शन, नेक्स्ट पॉइंट का, एक्सपान्शन ऑफ following functions. Expansions of following functions by using Maclaurin series. Expansions of following functions expansion of following functions of standard functions. चॅप्टरचं नाव आहे का सर? नाही नाही, हे आपण पॉइंट घेतो ना, एक्सपान्शन्स ऑफ फॉलोइंग स्टँडर्ड फंक्शन्स. एक्सपान्शन्स ऑफ फंक्शन्स एक्झाम काय ते चॅप्टर्स नाव, एक्सपान्शन्स ऑफ फंक्शन. Expansions of following standard functions. Expansions of following standard functions. That's the first example here. E raised x सर्वात सोपं. E raised to x.
त्यासाठी काय असणार आहे फर्स्ट ई रेस टू एक्स, एफ ऑफ एक्स इज इक्वल काय करा अगोदर ई रेस टू एक्स कन्सिडर करा. एक लक्ष तुम्ही काय करा माहिती का, एक्झाम्पल वगैरे लिहू नका, फक्त लक्ष द्या अगोदर. त्यावेळेस तुम्हाला 2 मिनिटं देतो मी परत लिहिण्यासाठी. एक्झाम्पल समजून घ्या परत. एक्झाम्पल फर्स्ट काय आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. F of x is equal to e raised to x. But we know that Maclaurin series. Maclaurin series क्या है वो? Y of 0. Y of 0 is equal to y of x है. Y of x is equal to y of 0 plus y dash of 0 into x plus y double dash of 0 y double dash of 0 x square. x square ever का x square upon 2 factorial plus y triple dash of 0 into x cube by 3 factorial plus and so on. Y of 0 is equal to y dash of 0 into x plus y double dash of 0 into x square by 2 factorial plus y triple dash of 0 into x cube by 3 factorial plus and so on. और कैसे सॉल्व करना एग्जांपल ये? Any idea how to solve this? एक्स च्या ठिकाणी ई रेस टू एक्स पुट करू. x ठिकाणी e raised to x कसं पुट करणार तुम्ही? आपण x हा रिप्लेस करत असतो. डेरिव्हेटिव्ह घेणार. काय करावं लागेल? दिलेलं फंक्शन f of x is equal to e raised to x आहे. ओके, आपल्याला फाइंड करायचं y of x फाइंड करायचं. तर डिफरन्शिएट करायचं आणि 0 टाकायचं एक्स च्या ठिकाणी एफ एक्स ला. f x ला डिफरन्शिएट करायचं आणि 0 टाकायचं. करेक्ट. एक्स च्या ठिकाणी 0. आता बरेच जण आता काय म्हणतो आपण, हे दिले मी तुम्हाला एक्झाम्पल y मध्ये, मग ते म्हणणार हे x f of x कसं टाकायचं. पण जिथं f of x असतं ना तिथं काय असतं, जिथं f of x असतं y त्याला आपण काय म्हणतो, y म्हणतो. कारण फंक्शन म्हणलं की लगेच काय येतं, y इज इक्वल टू f of x असतं. आता ना मी फंक्शनची तुम्हाला स्टार्टिंगला डेफिनेशन सांगितलेली, तेव्हाच काय सांगितलं होतं, फ्रॉम x टू y, फ्रॉम x टू y, म्हणजे त्याचा अर्थ काय असतो, y इज इक्वल टू f of x, म्हणजे y आलं म्हणजे 100% f of x असतंच, आणि जिथं f of x येतं ना त्याला काय म्हणायचं, y म्हणायचं फिक्स. दोन्हीचं मिनिंग एकच आहे. त्यामुळे तुम्ही म्हणा ते f of x दिले नाही तर y कसं यूज करायचं आपण, तर तसं नाहीये, ते y आहे टर्म ऍक्च्युअल मध्ये, y पण असते आणि ते f of x मध्ये पण असते, दोन्हीचं मिनिंग सेम आहे. त्यामुळे पण असं म्हणा नाही की f of x दिले मग मी y कुठून घेऊ, किंवा y दिले मग मी f of x कुठून घेऊ. f of x काय असतं तसं नाही वाच, y आणि f of x दोन्ही काय सेमच आहेत. झालं. मग काय काय लागते बघा याच्यामध्ये, y of 0. आता ह्याला तुम्ही काय कन्सिडर करणार, कन्सिडर फर्स्ट, मग लेट म्हणला तरी चालतं कारण गिव्हनच आहे. लेट y इज इक्वल टू
e raised to x. y ऑफ x घेतलं तरी चालेल किंवा हायस घेतलं तरी कन्फ्युज नका होऊन y अपॉन x घेऊया आपण. y ऑफ x. y ऑफ x याचा म्हणजे अर्थ काय होतो माहिती आहे का? फंक्शन ऑफ x ओनली. फंक्शन ऑफ x टर्म ओनली. त्यामध्ये फक्त x इन्क्लूड असतं, त्यामध्ये तुम्हाला sin t cos t वगैरे येणार नाही त्या केसमध्ये. इथं y ऑफ x असतं त्यावेळेस तुम्हाला येणार नाही, तसं ते t येणार नाही, ते बाकी फंक्शन्स येत नसतात y ऑफ x म्हणले. आणि ओनली जर y असेल तर त्यावेळेस काय होऊ शकतं, त्यामध्ये tan प्लॉट येऊ शकतं, काय प्रॉब्लेम. y ऑफ x इज इक्वल टू e रेस टू x आहे. काय पाहिजे आपल्याला? y ऑफ 0 फर्स्ट फाइंड करता येईल याच्यावरून. असं फाइंड करायचा, घ्या इथं y e ऑफ raised to 0. e रेस टू 0 टाकायचं. काय असतो व्हॅल्यू e रेस टू 0 ची? 1. 1. 1. ओके. नेक्स्ट y डॅश फाइंड करा. y डॅश ऑफ x. काय असं y डॅश ऑफ x? E raised to x. कारण याचा e रेस टू x डेरिव्हेटिव्ह काय येणार? ऑलवेज e रेस टू x येणार आहे ना. तर तो काय चेंज होणार आहे? काय चेंज होणार नाही. त्यामुळे y डॅश ऑफ 0 x ठिकाणी काय करायचं? 0 पुट करायचं. e रेस इज इक्वल टू काय असणार व्हॅल्यू? 1. 1. y डबल डॅश घ्या आता. y डबल डॅश ऑफ x. y डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा अगेन. काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह? E raised to x. e raised to x, correct. y double dash of 0. y double dash of 0 काय तो? x ठिकाणी 0 पुट करा फक्त. e raised to 0. e raised to 0 ची व्हॅल्यू काय ते? 1 आहे. ओके. इक्वेशन नंबर आपण काय करूया? 1 कन्सिडर. सर हा फॉर्म्युला कुठपर्यंत यूज करायचा आहे? मॅक्झिमम 4 इटरेशन. जर दिलं नसेल तर 4 इटरेशन यूज करायचे, म्हणजे इथपर्यंत यूज करायचे, इथपर्यंत. आणि जर तुम्हाला काय दिलं नसेल तेव्हा काय सांगितले? 4 यूज करायचे. आणि ज्यावेळेस दिलं असेल तरी 3 इटरेशन म्हणलं की इथपर्यंत. 4 इटरेशन म्हणलं की हे असेल. 5th इटरेशन त्या पुढचं होऊ शकतं, किंवा 4th डेरिव्हेटिव्ह पर्यंत सांगितलं असेल तर 4th डेरिव्हेटिव्ह 3rd डेरिव्हेटिव्ह पर्यंत फाइंड करा. असं पर्टिक्युलर दिलेलं असतं. ज्यावेळेस दिलेलं नाही त्यावेळेस 4 इटरेशन घ्यायचे, म्हणजे 3 डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे, मिनिमम 3. कारण काही काही एक्झाम्पल मध्ये 4-5 इटरेशन फाइंड करावं लागतं, तरच ते आन्सर मिळतं करेक्ट, नाहीतर नाही मिळत. मिनिमम 4 तर करायचेच. आता तुम्ही y रेस टू 4 घेतलं, 3rd घेतलं, किती येणार येतो? y रेस टू 3rd घेतला आपण, 3rd डेरिव्हेटिव्ह घेतला, काय येणार? e raised to x. e रेस टू x येणार. इकडे पण त्याची व्हॅल्यू y रेस टू 3 ऑफ 0 ची व्हॅल्यू पण काय येणार? 1 येणार. y रेस टू 4 घ्या, तेच येणार आन्सर. y रेस टू 5 घ्या, पण तेच येणार. y रेस टू 6 डिवायडेड बाय 3 करावं लागेल. हा, ते पुढे येणार नाही, तर पुट करत जाणार ना आपण. तुम्ही डेरिव्हेटिव्ह म्हणतोय ना, डेरिव्हेटिव्ह आपल्याला सॉल्व्ह करायचं, अजून नाही, कम्प्लीट नाही झालेलं. तुम्हाला पुढचं डेरिव्हेटिव्ह सांगतोय. इथं y क्यूब घेतला तुम्ही, y रेस टू 4 घेतला, y रेस टू 5 घेतला, y रेस टू 6 घेतला, पण हे ज्या व्हॅल्यू जे आपल्याला मिळणार आहेत ते काय सेमच मिळणार आहे ना. 1 मिळत जाईल ती, त्यात काही चेंज नाही होणार. मग इथं आपण स्टॉप करूया, कारण काय गरज नाही ना पुढे फाइंड करायची. मग इक्वेशन 1 बिकम्स करा पुढे आलेल्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये. Equation 1 becomes y of x is equal to y of 0 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. प्लस y of 0 ची व्हॅल्यू काय? 1 आहे. y dash of 0 ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1. x ऍज इट इज. x हा रिप्लेस करायचा नाही, तो ऍज इट इज ठेवायचा. कोणती व्हॅल्यू पुट करायची नाही. ओके. y डबल डॅश ऑफ 0 किती? y डबल डॅश ऑफ 0 1च आहे. इनटू
into x square by 2 factorial. X square by 2 factorial plus y triple dash of 0. किती तो y triple dash of 0? 1. 1 येणार. x cube upon 3 factorial plus and so on. यांची व्हॅल्यू किती येणार याच्यामध्ये? nth डेरिव्हेटिव्ह किती येणार? 1 into x raised to n upon n factorial. Yes, 1 into x raised to n upon n factorial. तर आपण कसं कन्सिडर करतो हे असे येतं ते ह्याच्यावरून कन्सिडर करतो ना x परत x स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल आहे x क्यूब बाय 3 फॅक्टोरियल आहे प्लस अँड सो ऑन 1 डॉट x raised to n upon n फॅक्टोरियल. त्यास काय म्हणायचं एक्सपान्शन ऑफ e. राहील का लक्षात येईल? एक्सपान्शन ऑफ e रेस्ट टू x लक्षात राहील का? Yes, sir. त्यासाठी तुम्हाला फक्त एक काय माहित पाहिलं हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे ना हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करू शकता काय अडचण नाही पाठ केलेला y चा डेरिव्हेटिव्ह वाढवत जायचा x चा डेरिव्हेटिव्ह काय x ची पॉवर काय करायची कमी वाढवत जायची पॉवर x ची पॉवर पण वाढवत जायची. घ्यायला नव्हतं काय अडचण असेल तर विचारायच्या मला. त्या खाली ते 1 काढून व्हॅल्यू लिहा बरं का 1 खाली. And this is expansion of e raised to x. It part is 1 plus x square by 2 factorial plus x cube by 3 factorial plus and so on. झालं लिहून? येस सर. काय अडचण नाही. Yes, sir. समजा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आणि त्यांच्यामध्ये फक्त x ठिकाणी 0 व्हॅल्यू पुट करायची
आणि आलेल्या व्हॅल्यू मॅक्लॅरेन सिरीज मध्ये ठेवायचे. फॉर्म्युला लिहून घ्या खालचं. खाली मग एक्सपान्शन म्हणलेलं ऑलरेडी आपण. ओके, ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला तर सेकंड ए रेस टू एक्स 1 प्लस लॉग ए ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल प्लस लॉग ए ब्रॅकेट क्यूब एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल प्लस अँड सो ऑन. त्यानंतर साइन एक्सचा घ्या. काय तुम्हाला हे विचारत नाही बरं कसं आलं ते वगैरे. पाहिजे असेल तर आता रूल आहे तो यूज करा. y इज इक्वल टू साइन एक्स घ्या. y डॅश काय ना साइन एक्स कॉस एक्स येणार. परत y डबल डॅश मायनस साइन एक्स, y ट्रिपल डॅश मायनस कॉस एक्स आणि x बरोबर 0 व्हॅल्यू पुट करत जावा. तुम्हाला हे एक्सपान्शन मिळून जाईल. x मायनस एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल प्लस एक्स क्यूब बाय 5 फॅक्टोरियल. सर ते वाईट करा ना. इथं x आहे बरं का, x म्हणजे x x आहे x मायनस एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल प्लस एक्स रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल मायनस एक्स रेस टू 7 अपॉन 7 फॅक्टोरियल प्लस एक्स रेस टू 9 अपॉन 9 फॅक्टोरियल. त्यानंतर काय येणार मायनस, म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस व्हॅल्यू होत जाणार. साइन मध्ये नका गोळ करू बरं का, हे प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे, इथं प्लस आहे, ते स्टार्टिंगला काय आहे सर? हे प्लस आहे, इथं एक्स आहे, एक्स तिथं एक्स. सर ते साइन बी एक आहे का? काय आलं? साइन बी एक आहे का? साइन एच एक्स आहे, एच एक्स साइन हायपरबोलिक एक्स. साइन हायपरबोलिक एक्स एच आहे ते एच. तुम्हाला 12th मध्ये झाले का हे? नाही सर. नाही सर. हायपरबोलिक नाही झालं तुम्हाला? नो सर. ओके, मी एक्सप्लेन करतो, हे लिहून घ्या. हायपरबोलिक फंक्शन काय असतं ते. हे काय नाहीये, आता मी हे घ्यायचं.
तुम्ही दोन्ही हे ऑब्झर्व केले का हो, साइन एक्स आणि कॉस एक्स ऑब्झर्व केले का दोन्ही? काय सिमिलरिटी आणि काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? हॅलो, साइन ला एक्स रेस टू ऑड नंबर आहे. यस, साइनला एक्स रेस टू काय ऑड नंबर आहेत आणि कॉसला काय इव्हन नंबर आहेत. सगळे चेक करा इव्हन आहेत का. मी तुम्हाला हे पाठ करताना सोपं जाईल, नाही तर तुम्हाला ह्याचे त्याला त्याच्या ह्याला करून ठेवचाल तुम्ही सायन्स आणि कॉसचं. सिंपल असं ठेवता ते साइन एक्स म्हणलं की पॉवर ऑड ठेवायची आणि कॉस एक्स म्हणलं की पॉवर काय करायची इव्हन ठेवायची. बघा आहे का प्रत्येक ठिकाणी. आणि दोन्हीमध्ये बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस दोन्ही ठिकाणी. पहिला प्लस दुसरा मायनस प्लस मायनस प्लस मायनस करत जायचं. ओके. आणि जी पॉवर आहे तीच डिनॉमिनेटरला आहे. बघा क्यूब आहे तर काय असणार आहे परत, क्यूब असेल तर डिवाइडला फॅक्टोरियल फॅक्टोरियल आहे, 5 असेल तर 5 फॅक्टोरियल आहे, 7 असेल तर 7 फॅक्टोरियल आहे, 9 असेल तर 9 फॅक्टोरियल आहे. जे साइन एक्स ज्यावेळेस तुम्ही एक्सपान्शन घेताय तर त्यावेळेस एक्स ची पॉवर काय ठेवायची, क्यूब ऑड ठेवायची. त्यामुळे इथं पहिली टर्म 1 येणारच नाही, कारण 1 इथं काय असतं 1 याचा अर्थ काय असताना त्यावेळेस एक्स रेस टू 0 असणार आहे ना, 1 असेल त्यावेळेस स्टार्टिंगला असेल त्यावेळेस एक्स रेस टू काय असतो 0. हा ऑड मध्ये नाही येत, हा कुठे येतो इव्हन मध्ये येतो, कॉस्ट सेटर मध्ये येतो, कॉस्ट सेटर मध्ये येतं एक्स रेस टू 0. x raised to 0. Sin x is equal to x minus x2 by 3 factorial plus x raised to 5 by 5 factorial minus x raised to 7 by 7 factorial plus x raised to 9 upon 9 factorial plus and so on. And then the fact cos x is equal to 1 minus x square by 2 factorial plus x raised to 4 by 4 factorial plus minus x raised to 6 by 6 factorial plus x raised to 8 upon 8 factorial minus x raised to 10 upon 10 factorial. आहे. त्यानंतर हे तुम्ही दोन्ही चेक केले का, साइन आणि कॉस, साइन हायपरबोलिक एक्स आणि कॉस हायपरबोलिक एक्स दोन्ही चेक केले. त्या दोन्ही मध्ये काय फरक वाटतो साइन आणि साइन हायपरबोलिक एक्स मध्ये? साइन एक्स अँड साइन हायपरबोलिक एक्स काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये? सेम आहेत, प्लस मायनस. यस. साइन एक्स मध्ये मायनस टर्म असते पण साइन हायपरबोलिक मध्ये मायनस टर्म येत नाही. त्यामुळे तुम्ही साइन एक्स मध्ये हायपरबोलिक तिथं मायनस प्लस मायनस आहे नाही त्याच्यामध्ये, तर साइन हायपरबोलिक एक्स आणि कॉस हायपरबोलिक एक्स पण चेक करा, त्याच्यामध्ये मायनस टर्म येत नाही. जी मायनस आहे ती पण काय होती प्लस होती, इकडे जे प्लस आहे ती पण प्लस राहते, मायनस आहे ती पण काय होते प्लस होते. बाकी टर्म ऍज इट इज आहेत सर्व, त्याच्यामध्ये काहीही चेंज नाहीये. जसं फॉर्म्युला आहे तसंच फॉर्म्युला आहे, तर पण सेमच आहे. ओके. आता आपण जे फॉर्म्युले वापरतो ना साइन एक्स कॉस एक्स, साइन एक्स म्हणता तुम्ही, कॉस एक्स बोलता बघा तुम्ही, तर हे कसले फंक्शन्स असतात माहिती, सर्क्युलर फंक्शन्स असतात, सर्क्युलर फंक्शन्स. हे साइन एक्स कॉस एक्स तुम्ही घेता ना त्याला काय म्हणायचं, सर्क्युलर फंक्शन्स असतात हे. तर हे कशावर डिफाईन केलेलं असतात, हे म्हणजे आपण एक सर्कल कन्सिडर केलेला असतो, जे रेडियस 0 असेल किंवा 1 असेल त्यानुसार आपण कन्सिडर करत असतो. तर 0 सर्कल येत नसते बरं, रेडियस कधी 0 येत नसते, कॉन्स्टंट काहीतरी व्हॅल्यू पाहिजे. 0 जर सर्कल असेल तर त्याला आपण पोल म्हणतो. तो कन्सेप्ट येईल तुम्हाला लास्ट M2 मध्ये असेल. तर हे कसले फंक्शन आहेत, सगळे सर्क्युलर फंक्शन्स आहेत. आपण ते फाइंड करतो व्हायचं इथं पॉईंट घेतो आणि याच्यावरून फाइंड करतो इथं काय असेल ते. ओके, इथं पॉईंट अँगल वगैरे फाइंड करतो, थीटा वगैरे. तर याला काय म्हणायचं, सर्क्युलर फंक्शन्स म्हणायचं. हे सर्क्युलर फंक्शन्स असतात. आणि दुसरे जे फंक्शन्स असतात त्याला काय म्हणतो आपण, हायपरबोलिक फंक्शन्स. तुम्हाला झाल्या म्हणजे 12th मध्ये आहे बरं का हा कन्सेप्ट, शिकवलं नसेल तो.
याला काय म्हणायचं, हायपरबोलिक फंक्शन्स. हे कसले फंक्शन्स असतात, हायपरबोलिक फंक्शन्स असं असतं याच्यावर. तुम्हाला ही डिटेल्स मध्ये मध्ये शिकायला मिळेल तुम्हाला टोटल. ओके, त्याच्यात थोडस मी सारांश देतो फक्त. आता याच्यामध्ये बघा, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स. cos x आणि कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, minus sin x. मायनस साइन एक्स. द सेम बघा, साइन हायपरबोलिक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असणार, सेम. काय असणार आहे, कॉस हायपरबोलिक एक्स. काय डिफरन्स नाही. साइन हायपरबोलिक एक्स. आणि नेक्स्ट काय, कॉस हायपरबोलिक एक्स चा डेरिव्हेटिव्ह. काय असेल कॉस हायपरबोलिक एक्स चा डेरिव्हेटिव्ह, Minus sin hx. थोडासा डिफरंट असतो. साइन हायपरबोलिक साइन हायपरबोलिक एक्स म्हणजे काय, जरी निगेटिव्ह असेल सर्क्युलर फंक्शन मध्ये, जर तो निगेटिव्ह असेल पण तो हायपरबोलिक फंक्शन मध्ये काय असतो, पॉझिटिव्हच असतो. जसं कॉस हायपरबोलिक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, प्लस साइन हायपरबोलिक एक्स येणार. त्याच्यानंतर अजून दुसरा कोणता डेरिव्हेटिव्ह असतो निगेटिव्ह, कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो निगेटिव्ह, कॉट एक्स चा. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स असतो ना, Yes. कॉस मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. पण तुम्ही कॉट हायपरबोलिक एक्स घेणार असाल, कॉट हायपरबोलिक एक्स, तर कॉट हायपरबोलिक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कोसेक हायपरबोलिक एक्स. याच्यामध्ये निगेटिव्ह, यात पण निगेटिव्ह येत नाही, निगेटिव्ह टर्म येत नसते त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना. तो यातला डिफरन्स आहे सर्क्युलर आणि हायपरबोलिक फंक्शन मधला. कोसेक स्क्वेअर हायपरबोलिक एक्स हे काय तर पॉझिटिव्ह येतं. ऑब्जेक्टिव्हला 100% एक एक्झाम्पल असतं बरं याच्यावरती डेरिव्हेटिव्ह काढायला होतं, साइन हायपरबोलिक एक्स, कॉस हायपरबोलिक एक्स किंवा कॉट हायपरबोलिक एक्स चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह येतात ते सगळे काय ना पॉझिटिव्ह येतात, डेरिव्हेटिव्ह सगळे डेरिव्हेटिव्ह काय पॉझिटिव्ह येतात. कॉस हायपरबोलिक घेतला, कॉट हायपरबोलिक घेतला, कोसेक हायपरबोलिक घेतला. मला सांगा आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस कॉस हायपरबोलिक एक्स चा. मायनस कॉस हायपरबोलिक एक्स. मायनस साइन हायपरबोलिक एक्स. कारण ही मायनसचा काही संबंध नाही याच्यामध्ये, ही ह्या टर्मला निगेटिव्ह साइन आहे, ते निगेटिव्ह साइन ऍज इट इज राहणार. ह्याच्यामध्ये काय चेंज, फक्त आपण कॉस हायपरबोलिक एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतो. आणि हे मायनस या टर्मला मल्टिपल असल्यामुळे त्यामुळे मायनस पुढे आयस घेऊन जायचं. समजलं कन्सेप्ट, दोन्ही मधला फरक. ऑब्जेक्टला विचारित ह्याच्यावरती क्वेश्चन असतो फिक्स, साइन हायपरबोलिक एक्स आणि कॉस हायपरबोलिक एक्स. त्यानंतर नेक्स्ट लिहून घ्या, tan x इज इक्वल टू x प्लस एक्स क्यूब बाय 3 प्लस, इथं म्हणजे फॅक्टोरियल नसतं बरं का. तर ते 15 कसं आलं? कोणतं 2/15. त्यात आपल्याला काय करावं लागेल माहिती का, एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल, मग ते समजेल. तुम्ही लिहून घ्या, मी थोडं सांगतो कसं ते.
दोन लिहून घ्या फॉर्म्युले. x plus x cube by 3 plus 2 by 15 x raised to 5 plus and so on. आणि tan hyperbolic x म्हणजे x minus x cube by 3 plus 2 by 15 x raised to 5 त्याच्या पुढे पण व्हॅल्यू येतात. दोनच फक्त लिहून घ्या, tan x आणि tan हायपरबोलिक x, आणि ह्याची प्रॅक्टिस करा. आपण उद्या याच्यावरती एक्झाम्पल घेणार आहोत. झाले का लिहून? मी तुम्हाला ते कसं आलं ते सांगतो. tan x चा झालं का? येस सर. ओके, बघा कसं असतं. जेवढे फॉर्म्युले झालेत तेवढे सगळे आजच्या आज लिहून काढा, प्रॅक्टिस करा. तेच याचे परत काही समजणार नाही बघा. बरं, आता याच्यामध्ये फंक्शन्स कुठले आपलं y इज इक्वल टू, आपल्याला कशाचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, tan चा फाइंड करायचा. ओके, y इज इक्वल टू tan x. tan x. आपल्या कोणत्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात? y ऑफ 0 फाइंड करायचा आहे, y डॅश ऑफ 0. त्यासाठी पहिल्यांदा काय करा, कन्सिडर करा y ऑफ 0, y ऑफ x कन्सिडर करा. y ऑफ x म्हणजे काय, f ऑफ x इज इक्वल टू tan x. tan x. That implies y dash of y of 0, sorry, y of 0. y of 0 मी काय आलो, tan 0. tan 0 ची व्हॅल्यू काय असते? 0. 0. tan 0 काय असतो? 0 असतो. नेक्स्ट, y dash of x. tan x चा डेरिव्हेटिव्ह सांगा मला काय येतोय? x square x. sec square x. That implies y dash of 0. त्यावेळेस काय असणार, sec square of 0. काय असतो sec 0 ची व्हॅल्यू काय असते? 1. 1. आता मी तर डायरेक्ट 1 घेतो. त्यानंतर y डबल डॅश ऑफ x. सांग काय ते, sec square x चा डेरिव्हेटिव्ह. 2 sec x. Into sec x tan x. sec x into sec x tan x. Tan x. That implies y double dash of 0. 0 येईल व्हॅल्यू. त्यांना डायरेक्ट 0. काय चेक करा, जेव्हा असे मोठे एक्झाम्पल असतात ना, जे 0 टर्म होती ते बघायचे अगोदर. जी टर्म कोणती 0 होते ना ती बघायची अगोदर. tan 0 ची व्हॅल्यू काय असते? 0. त्यामुळे होल टर्म काय येणार? 0 येणार. ही जी व्हॅल्यू तुम्ही असू शकता अजून 2 टाइम्स sec x into sec x काय होईल? sec square x. Yes. sec square x मध्ये तुम्ही असं पण लिहू शकता, y dash
कारण सेक्स स्क्वेअर एक्स इंटू सेक्स स्क्वेअर सेक्स इंटू सेक्स सेक्स स्क्वेअर एक्स होईल. सेक्स स्क्वेअर एक्स इज नथिंग बट काय असतं वाय डॅश असतं म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 2y डॅश इंटू टॅन एक्स म्हणजेच काय हो वाय ऑफ एक्स आहे ना म्हणजे ओनली वाय घेतो मी एक्स काय लिहित नाही. मग ही स्टेप समजली आहे बघा. हे सेक एक्स इंटू सेक एक्स काय होईल सेक्स स्क्वेअर होईल. हे जे सेक एक्स आहे ना सेक एक्स इंटू सेक एक्स ह्याचं काय होतं सेक्स स्क्वेअर एक्स होतोय. सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतं वाय डॅश ऑफ एक्स असतं. वाय डबल डॅश ऑफ एक्स सेक्स स्क्वेअर एक्स इंटू सेक्स स्क्वेअर काय होईल वाय डॅश ऑफ एक्स आणि दुसरं टॅन एक्स म्हणजे काय वाय. करा फाइंड डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट y triple dash of x is equal to काय करावं लागेल कॉमन ठेवावं लागेल ऍज इट इज. आता या दोन्ही मध्ये u इंटू v रूल वापरावं लागेल. u इंटू v रूल कसा वापरायचा बघा. y डॅश टर्म ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस y काय y डॅश येणार. ओके प्लस आता काय करणार आपण हे y ऍज इट इज ठेवणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y डॅश y as it is y dash चा डेरिव्हेटिव्ह काय येणार Y double dash. y डबल डॅश y डबल डॅश y क्यूब फाइंड करा. y क्यूब काय येणार बघा. that implies y cube is equal y cube of 0. आता इथं y डॅश चा स्क्वेअर होणार. ओके y डॅश ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे त्यामुळे तो 1 येणार व्हॅल्यू प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे त्यामुळे ही होल टर्म काय होणार 0 होणार म्हणजे 1 प्लस 0 ची व्हॅल्यू काय ते 1 1 इंटू 2 काय ते 2. आता y रेस टू 4 फाइल नंतर काय करावं लागेल तुम्हाला y रेस टू 4 बोला y raised to 3 into y dash. y रेस टू 3 इंटू y डॅश म्हणजे बघा इथं काय करावं लागेल याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल तुम्हाला. परत इथं u इंटू v रूल वापरावं लागेल आणि पाठीमागच्या आलेल्या व्हॅल्यू सगळ्या त्यात वापरायच्या. तिथं सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला काय मिळेल मग हे बघा इथं y ची व्हॅल्यू काय y ऑफ 0 ची व्हॅल्यू काय 0 त्यामुळे हे निग्लेक्ट होईल. y डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे x राहतंय प्लस y डबल डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू काय ते 0 ते निग्लेक्ट होईल. y ट्रिपल डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू काय ते बघा 2 येते त्यामुळे 2 इंटू एक्स क्यूब डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल प्लस इंटू एक्स रेस टू काय पुढं 1 मिनिट. आता हे y ट्रिपल डॅश ऑफ 0 आहे त्यानंतर काय होईल नेक्स्ट y रेस टू ट्रिपल डॅश झाला तर y रेस टू 4 ला परत 0 येतं. y रेस टू 5 ला परत व्हॅल्यू मिळणार आपल्याला काहीतरी. इथं ऑड नंबर एक्झिक्यूट होत जाणार ओनली प्लस 2x क्यूब डिवाइडेड बाय काय ना 3. प्लस काय ते पुढे 2/15 मग समजलं आहे. 3 फॅक्टोरियल मध्ये काय असणार आहे 3 इंटू 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते 2 या 2 ला हे 2 काय होईल निग्लेक्ट होईल म्हणजे x प्लस x क्यूब बाय 3 त्यानंतर प्लस 2/15 x रेस टू 5 से जाणार व्हॅल्यू पुढे. समजलं काय Yes, sir. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचे. अजून जर काय कन्फ्युजन असेल उद्या आपण सॉल्व्ह करू कारण मी तर माउस वरनं सॉल्व्ह करतो एक्झाम्पल हे त्यामुळे थोडस वेळ लागतोय.